नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या ब्रँडची एका सहकारी चळवळीने उभी केलेली महान कथा पाहणार आहोत. अमूलची सक्सेस स्टोरी. आज आपण जाणून घेणार आहोत अमूल कसा जन्मला, हा ब्रँड भारतात दुग्ध क्रांती कशी घेऊन आला आणि छोट्या गावातून जगभर प्रसिद्ध कसा झाला. 1940 ते 50च्या काळात गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दूध विकताना खूप त्रास होता. मध्यस्थ लोक दूध स्वस्तात घेत आणि महागात विकत. नुकसान फक्त शेतकऱ्यांचंच. तेव्हा दोन महान व्यक्ती पुढे आल्या. सरदार वल्लभभाई पटेल आणि त्रिभुवनदास पटेल. या दोघांनी शेतकऱ्यांसाठी एक सहकारी संस्था सुरू केली. कियारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर युनियन लिमिटेड. हीच संस्था पुढे अमूल म्हणून सुरू झाली. 1950 मध्ये तरुण अभियंता डॉक्टर वर्गीस कुरियन आनंदमध्ये आले. यांनी अमूलला आधुनिक तंत्रज्ञान दिलं, नवीन प्लांट्स उभे केले आणि दूध प्रक्रिया उद्योगात क्रांती केली. डॉक्टर कुरियन यांना फादर ऑफ वर्ल्ड रिव्होल्यूशन म्हणून संबोधतात. यांच्या प्रयत्नांमुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे. अमूल या नावाचा अर्थ आनंद मिल्क युनियन लिमिटेड. अमूलने पहिल्यांदा बनवलेले उत्पादन हेच ते अमूल गर्ल असलेले आयकॉनिक बटर. त्यानंतर अमूलने मोठी प्रोडक्ट्स लाईन तयार केली. दूध, चीज, पनीर, आईस्क्रीम, घी, दही, लस्सी, चॉकलेट आणि शेकडो उत्पादने. अमूल कसा एवढा मोठा ब्रँड झाला? तर 36 लाखाहून अधिक शेतकरी अमूलशी जोडलेले. भारतातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड. रोज लाखो लिटर दूध प्रक्रिया. जगभरात एक्सपोर्ट. फुल्ली कोऑपरेटिव्ह मालक शेतकरीच. अमूलने जगाला दाखवले की शेतकरी एकत्र आले तर तेही जगातील सर्वात मोठी कंपनी बनवू शकतात. अमूलची मुलगी जाहिरात ही भारतातील सर्वात आयकॉनिक कॅम्पेन आहे. पॉलिटिक्स, क्रिकेट, सोशल मीडिया कुठलीही घटना झाली की अमूल त्यावर इन्स्टंटली क्रिएटिव्ह ॲड बनवते. हीच त्यांच्या ब्रँडची सर्वात मोठी ओळख आहे. मित्रांनो, अमूलची सक्सेस स्टोरी आपल्याला शिकवते एकता, स्वाभिमान आणि टीमवर्कने कोणतीही गोष्ट शक्य होते. आज अमूल हा फक्त ब्रँड नाही, तो भारताचा प्रत्येक घराचा अभिमान आहे. जर अशी सक्सेस स्टोरीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची कंपनी कोणती हवी कमेंटमध्ये नक्की सांगा.